लाइव। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। सांसद रविंद्र वायकर का एक्शन मोड। एसआरए, अवैध निर्माण, पानी और रोड जैसी समस्याओं पर मनपा पी उत्तर विभाग में की बैठक। पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे ने अवैध निर्माण पर खोली पोल। भूमाफिया की अब दुकानदारी होगी बंद। अप्पापाड़ा में पानी की किल्लत का भी उठाया मुद्दा। रविंद्र वायकर की सख्ती से मनपा अधिकारियों की उड़ी नींद। भूमाफियाओं पर वायकर का हंटर, अब समीक्षा नहीं सिर्फ कार्रवाई। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र की हवा में आज कुछ अलग सी गूंज देखने को मिली और इस गूंज के केंद्र में है सांसद रविंद्र वायकर, जिनकी स्थानीय मुद्दों पर सक्रियता देखकर लगता है जैसे आखिरकार कोई नेता जनता के लिए सच में खड़ा हुआ है। आज मनपा के पी उत्तर विभाग कार्यालय में आयोजित हुई एक महत्वपूर्ण बैठक में रविंद्र वायकर ने विकास की धूल में गुम हो चुकी उम्मीदों को झाड़ कर सामने रख दिया। बैठक का मकसद था मालाड पूर्व और दिंडोशी विधानसभा क्षेत्रों में चल रहे एसआरए यानी स्लम पुनर्निवास प्राधिकरण के उन प्रोजेक्ट्स की समीक्षा करना जो आधे अधूरे पड़े हैं, जैसे किसी ने प्लानिंग की चाय बनाई और पीने से पहले ही काम छोड़ दिया हो। इस बैठक में सिर्फ फाइलें नहीं खुली बल्कि अफसरों की आंखें भी खुलवाई गई। रविंद्र वायकर ने इन प्रोजेक्ट्स की धीमी रफ्तार को लेकर एसआरए अधिकारियों से सीधे सवाल किए और कहा कि जनता को बरगलाना अब बंद किया जाए। इस बैठक में बीएमसी के सहायक आयुक्त, एसआरए के अधिकारी प्रदीप पवार, संजीव भोसले, बी जैतापकर, अग्निशमन विभाग, ट्रैफिक विभाग, पुलिस विभाग के प्रतिनिधि, साथ ही स्थानीय नेता जैसे पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे, विभाग प्रमुख गणेश शिंदे, विभाग प्रमुख वैभव भरटकर, विधानसभा समन्वयक विष्णु सावंत, पूर्व नगर सेविका विनया विष्णु सावंत मौजूद रहे। बैठक में एक एक कर क्षेत्र की समस्याएं सामने आई। कहीं पानी का संकट, कहीं टूटी सड़कें, कहीं अवैध निर्माण और कहीं भूमाफियाओं का आतंक। आत्माराम चाचे ने अप्पापाड़ा के रविया बुदिया चाल के पास के डीपी रोड का मुद्दा उठाया, जो अभी तक खोली ही नहीं गई है। जनता उस सड़क को देखने के लिए अब गूगल मैप का सहारा लेने लगी है, क्योंकि जमीनी हकीकत में वो रोड कहीं नजर ही नहीं आती। साथ ही उन्होंने कुरार, अप्पापाड़ा से और शिवाजी नगर से हाईवे तक लगने वाले ट्रैफिक जाम पर भी ध्यान दिलाया, जहां जाम ऐसा लगता है जैसे कोई त्योहार चल रहा हो और प्रशासन छुट्टी पर हो। पर चर्चा यही नहीं रुकी। आत्माराम चाचे ने गांधीनगर के क्रिश्चियन कब्रिस्तान पर अवैध झोपड़े बनाकर 1+1 और 1+2 मंजिला मकान बेचे जाने का खुलासा किया, जो अब भूमाफियाओं द्वारा एक अलग ही प्रॉपर्टी स्कीम बन गई है, कब्रिस्तान रेसिडेंसी। इसमें भूमाफियाओं का काला कारोबार साफ नजर आ रहा था, लेकिन बीएमसी की नजर शायद कहीं और थी। रविंद्र वायकर ने इस मुद्दे पर अतिक्रमण विभाग के अधिकारी सागर राणे को जमकर फटकार लगाई और स्पष्ट कहा कि अब किसी भी अवैध निर्माण को बख्शा नहीं जाएगा। उन्होंने यह भी कहा कि जो भी अधिकारी जनता की शिकायतों पर ध्यान नहीं देगा या भ्रष्टाचार में लिप्त पाया गया, उस पर सीधी कार्रवाई की जाएगी और मैं किसी को नहीं छोड़ूंगा। बैठक में यह भी सामने आया कि अप्पापाड़ा क्षेत्र में पानी की समस्या इतनी गंभीर है कि लोग अब बादलों से आस लगाए बैठे हैं। आत्माराम चाचे ने पानी के मुद्दे को लेकर बीएमसी अधिकारियों से जवाब मांगा, तो वहां मौजूद अधिकारी सिर्फ पाइपलाइन की स्कीमें गिनाते रहे, जैसे जनता को योजनाओं से पानी पीने को मिलेगा। रविंद्र वायकर का रुख इस पूरी बैठक के दौरान बेहद सख्त रहा। ऐसा लग रहा था जैसे वो हर फाइल में जनता की तकलीफों की चीखें सुन पा रहे हों और उन्होंने एक एक अधिकारी को साफ कह दिया कि अब जवाबदेही से भागने का समय नहीं है। सभी विभागों को हर मुद्दे पर स्पष्ट दिशा निर्देश दिए गए और यह भरोसा दिलाया गया कि जनता के हक के लिए मजबूती से खड़ा रहा जाएगा। यह बैठक किसी औपचारिक चर्चा से कहीं बढ़कर थी। ये जनता के अधिकारियों की अदालत बन गई थी, जहां सवालों की गूंज और अफसरों की खामोशी साथ साथ चल रही थी। मुंबई जैसे महानगर में जहां विकास अक्सर विज्ञापन बनकर अखबारों में छपता है, रविंद्र वायकर की यह पहल एक अलग ही संदेश देती है कि जब नेता ठान ले तो फाइलों में कैद विकास भी सड़क पर उतर सकता है और जनता को उसका हक मिल सकता है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस मामले में यह रिपोर्ट। मोठी चूक आहे ती सर्वांना दिसते। याच्यामध्ये बीएमसी आमच्या नावं दिली जातात, बीएमसीला सूचना दिली जातात यासाठी एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असा नको। कायद्यात जे बसतंय ते करा। कायद्याच्या व्यतिरिक्त तो कोणी असो, खासदार असो, आमदार असो, नगरसेवक असो, सर्वसामान्य मनुष्य असो, व्यापारी असो, कोणी असो, तुम्ही काय ऍक्शन घेत नाही का? वाचवता तुम्ही त्यांना? वकील एक देतोय तुम्हाला संपूर्ण पुरावे, मी सांगतोय तिथे, मग कोणाच्या आडे सर्व चाललेलं आहे? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुम्हाला आणि कायद्याच्या भाषेत सांगतो,
तुम्ही 25 तारखेच्या आधी मला ती ऍक्शन पाहिजे, मला वाटते माहित नाही. कायद्यात जे बसतो ते कायद्याने करा, कायद्याच्या सक्षम राहून करा. या देशाचा कायदा तेवढा सक्षम आहे, या राज्याचा कायदा सक्षम आहे, महानगरपालिकेचा कायदा सक्षम आहे. तिथे असलेल्या त्या व्यक्तीने त्या पद्धतीने वागलं पाहिजे, नसेल तर त्या व्यक्तीला त्या पद्धतीने कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. आणि किती करणार त्याच्यात अजून थोडी अशी आहे कारण त्या ठिकाणी आपण ते ज्यांचे रोडवाहिनीमध्ये सगळ्यांसाठी नोटीस केलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये काही लोक असे आहेत की आंदोलनाला हाताशी जाऊन त्यांना नोटीस जाऊन झालेल्या नाही, त्यांनी स्ट्रक्चर मारलेले, त्यांनी काही असा प्रश्न केला ज्यांना नोटीस भेटलेले नाही त्यांचे स्ट्रक्चरला हे लोक विचारू शकत नाही असं त्यांनी नोटीस ते बघतील ना, ते त्यांचं बघतील. पण याच्यावरती स्ट्रिक्टली सांगतोय मी कोणालाही वाचवलं जाणार नाही. कायदा कायद्याप्रमाणे वापरला पाहिजे, कोणी असतो. ठीक आहे, स्ट्रिक्टली हो सर, करून दिला तुम्ही पिरियड किंवा नाही काय कामं होणार नाही. वर्षानुवर्ष कसं करू एक सांगू तुम्हाला, शांताराम तलाव किंवा तुमच्या इकडे त्या दिंडोशी मतदारसंघामध्ये जाताना एक मनुष्य आत गेला ना तर 1 तासाच्या शिवाय बाहेर येणार नाही. बरोबर. एक म्हणजे एक मोठी गाडी गेली, ते पाण्याचा टँकर वगैरे गेला तर समोरची गाडी येणारच नाही. बोला ना, तुम्हाला बोलण्यासाठी आपण भेटवायचं, तुम्हीच बोलायला पाहिजे. जनता बोलून झाली. तिथून आपण झाला नसतो तर आपला जो महाराष्ट्र याला तुम्ही रस्ता आहे तर तो आम्ही एक आकुर्डीला जाण्यासाठी एक स्टार्ट होईल. त्याच्यामुळे तो शिवाजी नगर किंवा तो पलीकडची जाम होती ती फॉलो व्हायला कधीपर्यंत मला ते टायमिंग झाला, टाइम बाउंड. तर आता आमचं जे आपल्या तुम्ही मला एक सांगतो, तुम्हाला पावसाळ्याला 15 मे नंतर तुम्ही कामं थांबवून जातात. 15 मेच्या आधी प्रत्येक आठवड्याला तुमच्या दिंडोशीच्या ट्रॅफिकवरती तुम्ही आता हे करा. खूप ट्रॅफिक झाले दिंडोशीमध्ये, खूप म्हणजे खूपच. त्याला जर तुम्ही सोयीचं केलं नाही ना, लोकांना त्रास देण्यासाठी नाही आम्ही. तर फक्त ते परत येतो आणि ते सर्व जे काय मला बोलवा, मी एकटा यायला तयार आहे, कधी यायला तयार आहे. तुम्ही बैठक लावा की बाबा आम्हाला तुमची गरज आहे, मी येतो. माझ्याकडे या, आपण तिथे बोलू. आपलं सगळं भेटतं नाही, अपेक्षा आहे. आम्ही अपेक्षेसाठी मला निवडून दिलं होतं, त्याच्या कशाला निवडून दिलं असतं. त्यामुळे तुम्ही मला केव्हाही सांगा, पण ही मला ही ट्रॅफिक काढून टाकायचं. याच्यामध्ये एक विशेष आहे, आमच्या अकोल्यापासून मारी कुलारवे यांना कनेक्ट नांदेड आकुर्डी रोडला कनेक्ट करणारे 2 रोड आहेत. रोडमध्ये जो देवगी कंपाऊंड मधून आमच्या बाहेर जिल्ह्यामध्ये फक्त 13 स्ट्रक्चर अपडेट केलं. त्याच्याने तुम्ही कांदिवली मार्केटला गांधीनगर मार्केट करून आपण आकुर्डी रोडला कनेक्ट करतो. एक आपल्या सेडियाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथे जवळ 50-60 स्ट्रक्चर फक्त होतात. म्हणजे आपल्याला मॅक्सिमम 100 PAP फक्त लागणार आहे आणि आपले जवळपास 3 रोड मोकळे होतात. आपण प्रायोरिटीवर घेतला तर एक जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये आपलं काम होऊन जाईल. त्याला एक आम्हाला या रोडची जर 3 रोड मला वेळ होतात, 3 रस्ते होते, मला त्या आपण PAP आपण ट्रॅफिकचा इश्यू संपून जाईल. म्हणजे किती मोठा प्रॉब्लेम पडलो आपली साहेबाला 2 वर्ष फॉलो केलं पाहिजे. तुम्ही आठवड्यामध्ये आता दिवस 8 तारीख किती आहे, 5, 20 तारखेपर्यंत एक्सरसाइज करा. वेळ लागतो. 20 तारखेपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करा. होणार आहे ते फक्त आपण नाही, आपल्याला PAP देणं हे सर्वात मोठा आपल्याकडचा प्रश्न हा PAPचा आहे. लोकांना काय घर दिलं तर लोक जायला तयार आहेत, घरच देणार नसेल तर लोक काय जाणार. त्यामुळे घर आपल्याला ताबडतोब आपण तर PAPच्या मागे लागू. 25च्या मीटिंगमध्ये बाहेर कुठपर्यंत आले ते पाहिजे. कारण PAP काय मिळवायच्या कशा कोणाच्या मध्ये बघू. महामाते एक्सप्रेस ते करू आपण. आता पहिलं 200 PAPचं तुम्ही म्हटला की मंजूर झालेले आहे, पण ताण ऍक्शन घेत आहे. सर्वे झाला का तुमचा? सर्वे मध्ये काय मिळालं तुम्हाला? आपण 1670 बाधित आहे आणि डिमांडेशन पण केलेलं आहे आपण आणि ते सध्या वाटतं चालू लागतो.
1666 बाधित आहे. मग याच्यावर काय उपाययोजना काय? त्याच्यामध्ये मान्य आयुक्त सांगितलं आपण एक झालेला एक पत्र पाठवतो. आपण जवळपास 650 PAP आपण मागितलं होतं. त्या आपल्या पूर्ण आता एरियामध्ये आपण आता आयडेंटिफाय पत्र पाठवतो. त्याच्याप्रकारे 7 मार्चला एखादी मीटिंग त्यावेळेस कळलं की त्यांनी जे सगळे जे आहेत त्यांच्याकडे अवेलेबल ते सगळे SBPला त्यांनी हँडओव्हर केले आणि त्यांच्याकडे आता अवेलेबलच नाही. तर जूनमध्ये 75 PAPs वगैरे अवेलेबल होते. तर त्यावेळेस एप्रिलमध्ये त्यांनी म्हणून आपण त्यांना जर आवडत नसेल तर त्यांनी त्याला रिटर्न करून आपण ते एक्झिक्युटिव्ह कुठे घेणार कुठे घेणार त्यांना ती खरं जे करा कुठे करणार. इथेच मला तो प्रयत्न असा आहे की मलाडमध्येच व्हायला पाहिजे. तो पुढल्याला म्हणत होते म्हणून तो विषय ओव्हरऑल MMRDA कुर्ल्यामध्ये मला इथे तुम्ही सांगता की 200 PAP मंजूर झाले तुमच्या अभिप्रायामध्ये. तुम्ही म्हणता की आपल्याला कितीतरी किती मात्र 75 दिले आहेत. हे 200 PAP सगळं मंजूर झालेले तुम्ही म्हणताय ना अभिप्रायामध्ये. मग ते काय होत्या त्या उपापाड्यामध्ये आलो. 30 PAP फक्त अवेलेबल आहे. मग ते करा ना, एकेकाला कारवाई चालू करा. ते मला आता तुम्ही गरवाची साहेबांचं दिलंय ना, ते गरवाच्या मीटिंगमध्ये हे गेली. 2 टप्पे आहेत. एक म्हणजे कमर्शियल आणि रेसिडेंट. हे जे 15 जे 16 म्हणतायत ना दोन्ही मिळून ना. हो मग कमर्शियल वाल्यांचं काय करणार. दुकानं आहे सर आपण मार्केट डिपार्टमेंटला कळवतो आणि मार्केट डिपार्टमेंटकडे त्यांच्याकडे जिथे अवेलेबल असेल ते आपण त्यांना देतो की याच्यापैकी कुठला हवं असेल तर ते आपण हे करतो. आता कमर्शियल आता इथे कमर्शियल फक्त मलाडमध्येच मिळेल असं नाही की कमर्शियल मग ते मुंबईमध्ये कुठेही ऑपरेशन केलंच आहे. फक्त रेसिडेन्शियलसाठी आपला प्रयत्न असतो की मलाडमध्ये त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन आहे. आपला जो 700 मीटरचा वन विभागामध्ये एक आहे त्याच्यामध्ये फक्त 40 PAP अफेक्टेड होणार. त्याने आपला 700 मीटरचा रस्ता उघडला तर पाण्याच्या टाकीपासून आपापड्याला एक नवीन 40 PAP मध्ये. तर पहिल्या फेजमध्ये जर तुम्ही लोकांनी त्या निर्णय घेतला तर आपल्या पुढे 36.3 रस्ता पण तिथे क्लिअर होईल आणि आम्हाला एक आपापड्याला एक एक्सेस होईल तर डायरेक्ट गोरेगाववरून मला आणि ट्रॅफिक सुद्धा ट्रॅफिक कमी होईल. डिपार्टमेंटने ऍप्लिकेशन केले जो असेंब्लीला क्वेश्चन आहे त्याचा प्रपोजल ऑलरेडी आम्ही पाठवलेलं आहे. त्याचा आज फायनल झालेला आहे CCF मॅनेज करून विभागाचे अधिकारी पण दिले आहेत. मला ती मीटिंगला म्हणजे या मीटिंगला इथे आलो तर ज्यांचा आज फायनल डिमॉन्स्ट्रेशन आहे त्या नागपूरला आठवड्यामध्ये एक प्रपोजल आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की कॉम्युनिटी हेल्थ जी जागा आपली अपेक्षा होती विभागाने आणि त्यांना नागपूरला आयडेंटिफाय करून त्याचा सर्वे झाला आणि त्यांना अल्टरनेट अपोजिट स्टेशन म्हणजे पर्याय त्यांना आम्ही त्यांना दिलेली आहे. फक्त त्यांच्याकडनं कलेक्टरकडनं आपल्याला BMCला काही पैसे भरायचे होते तर आम्ही भरले की ते आम्हाला MCC करतील आणि त्यानंतर त्याचे वायरचे MCC पण आहेत ते पण आम्ही प्रपोजल ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेलं आहे. तर हे प्रपोजल पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या गव्हर्नमेंटला काही फायनान्स अप्रुव्हलसाठी पाठवलेलं आहे. एक 1.5 महिन्यात आपल्याला हा रस्ता मोकळा होईल मोठ्या ऍक्सेस मध्ये लवकर झालं तर. आणि जर आम्ही MSCC घेणार आहे की 36 मीटर करून घेणार आहे. म्हणजे आमच्या पहिल्या टप्प्यामध्ये 18 मीटरचा रस्ता करायचा आहे पण हे सर्व कराल ना आपली कमिटी त्याच्या अगोदर मी आता त्या कमिटीमध्ये वन खात्याची जी वरिष्ठ नागपूरच्या असो दिल्लीच्या असो सर्वांना बोलवतील आपल्या डिपार्टमेंटला. आम्ही त्या लोकांना दिल्ली आणि रस्ता इतर विभागाच्या हातातील रस्ता 18 मीटर करून विकास नियोजित रस्ता
2015 मीटर लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असून सदरचा दक्षिण विभाग हा दक्षिण दक्षिण विभाग अतिपर्यंत आहे. त्यामुळे रस्त्यामध्ये 492 निवासी 127 व्यावसायिक बांधकामाचे एकूण 619 बांधकाम बाधित होत असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. आता तो वेस्टर्न एक्सप्रेस हॉल आहे आपला, तो हनुमान मंदिर आहे. आपला कुठला मत ओबेरॉय मॉल माहिती का पोझिशन आहे आपला बांधून त्याच्यामध्ये थोड्याची बाकी कोणती शाळा आहे त्याच्यामध्ये थांबलं होतं ते आता या आता संपलं ना त्याच्यामध्ये ते आता अकॅडमिक थांबलं होतं. तर अकॅडमिक कंपनीने आपण डिमोलिशनची फक्त आपल्याला क्लिअर माहिती आहे त्यांना कुठलाही त्रास न होता आपल्याला व्यवस्थित करणं ही गोष्ट आहे. संतामध्ये रस्ता ते बापुरावर नाका तिथपर्यंत ॲनेक्शन फायनल झालेलं आहे. आता डिमोलिशन ॲक्शन आपलं पावसाळ्याचा कंप्लीट होऊन जाईल. तिथं आहे पुरा नाला टू प्रोटेक्शनचं काम झालेलं आहे आणि त्याचा आता अनेक प्रिपरेशनचं काम चालू होतं. आणि ते दुसरं आहे राणीपती रोड जंक्शनचे पीक असतं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ते 3 ते 4 काढायचे ते काढून पण आपण ह्या पावसाळ्यावर 99% तुम्ही काढायचे म्हणजे याच्याकडे बीएमपी पाहिजे ना चाललंय हे आता जे आहे ना तुमचं कमी कमी 40, 30, 35 त्याची टोटल मारा गरजेचं काम. माऊली साईडची मीटिंग आहे पुरामध्ये माऊली साईड बरोबर माऊली चर्चा आहे ना ते फक्त 25 स्ट्रक्चर आहेत मध्ये या डेव्हलपमेंटमध्ये येणार. 80+1 असल्यामुळे विषय आहे ते जर निघाला तर तो एक रोड तिथे पटकन शॉर्टकट क्लिअर होईल. त्याला काहीतरी उपक्रम करा. तिथं कोणता विषय असल्यामुळे इकडे रेजिस्टर होतोय अनेक लोक तरी पण किती लोकांचं जास्त नाही 20 आपला स्विफ्ट आहे 20 कनेक्टेड आहे ना त्याच्यावरती कसं आहे सेपरेटेड आहे की त्याचं नावाप्रमाणे बसतंय का नाही मागते किती चालते काम का 4 किती चालते त्यांना रस्ता त्यांना जो जाण्या येण्याचा रस्ता आहे हा सेपरेट आहे ना वेगळा आहे म्हणजे अशी घ्या ना आपल्याला ते करता येईल ना ते त्यांच्या आधी आहे ना कायदाच आहे तो नाही तो होईल अशा लोक नाही पण ज्यांनी कोणी आतूनच काढलंय बाहेरून काढून त्याने मुद्दामून एखाद्या ठेवलंय ते नाही होणार. नाही नाही त्याची असाइनमेंट त्यावेळेचं आहे का या डबलच्या याला जे तुला 60 वर्षाचं त्यांचं असेसमेंट आहे का आपल्याला काहीतरी एक यंत्र पाहिजे की नाही नाहीतर काय प्रत्येकाला द्यायला लागेल नाही पण असाइनमेंट त्यांचं वेगळं आहे का आपल्याला कोणतं ना कोणतं पुरावा घेतलंच पाहिजे ना. पण घ्या बघू त्याच्यामध्ये एक आहे प्रोजेक्ट एफेक्टेड म्हणून काहीतरी करायला लागेल म्हणजे प्रोजेक्ट एफेक्टेड मध्ये आपल्याला नाही तर ते उठणार पण जाणार नाही कोर्टात तुमचं जाते ते सुरू बघायला किती घेतली पाहिजे त्यांना काय परवानगी आहे का नाही आहे मग त्यांना काय कायदा त्यांचा कोणता कायदा आहे की ते अशा पद्धतीने बांधकाम करू शकतात आपण कारवाई करतो
तो अपडेट साहेब तो बाहेर रस्त्यावर दोन्ही मंगळवारमध्ये टाकून जातो. अधिकाऱ्यांकडे फॉलो केला दुसरे त्यांचे बिल्डिंग फॅक्टरीचे अधिकारी त्यांच्याकडे फॉलो केलेलं असेल पण हे लोक आज काम होणार नाही हे बोलतात की रात्रीचं काम चालू असतं. साहेब तुम्हाला- ठीक आहे बघा याच्या अगोदर मध्ये काय होतं आपल्याला जायचं नाहीये, पण आता जी परिस्थिती आहे ती गोडाऊन होत आहे, कन्नडीकृत बांधकाम होत आहे, त्यात आग लागल्यानंतर फायरच्या गाडीवरती त्यांनी लाथा पाय काट्या त्या बिचाऱ्या फायर ब्रिगेडच्या गाडीवरती मारतायत. बरोबर, त्यांची काय चुकी आहे त्या बिचाऱ्यांची? हे एका गल्लीमध्ये घुसले, 5-25 पाईप तिथून आग गेलेली आहे, पुढे आणखी आग लागलेली आहे, पण त्या पुढे आग लागलेली आहे ते सर्व त्यांचं फर्निचर आणून ते रोडवरती टाकतायत. पुढे गाडी जाऊ शकत नाहीत आणि त्यांच्या तिथे जर तो फायरमॅन असतात ते ड्रायव्हर वगैरे तिथे असतात तर मार्ग नसता आला तिथे. आपण पाईप बघा या देशाचा काय राज्याचा कायदा आहे, देशाचा आणि राज्याचा कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे चला. तुम्हाला इथे जे आम्ही ठेवलेले ते नोकरी करतात तुमची घरं बांधण्यासाठी नाही ठेवलेली. मला मी स्ट्रिक्टली सांगतो तुम्हाला, मी याच्या पुढे नाही आपण बसणार. आता तो प्रत्येक नाही आहे फर्निचर आता पाण्यात राहिली नाही तो एक मानसी करून मग पूर्ण एक स्ट्रेच जो आहे तुमची फर्निचर कामं चालू आहेत ना ऍट प्रेझेंट. कामं चालू असलेली इमिडिएटली तुमचं बिल्डिंग वाला काय करतं? कलेक्टर जे सर्वे केले ते कलेक्टरची नाही आहे. कोणाची असो, मुंबई महानगरपालिकेला ऑथॉरिटी आहे. अनधिकृत बांधकाम असेल ती कोणाची हे सांगू नका तुम्ही मला शिकवू नका. 35 वर्ष कॉर्पोरेशन मध्ये काढलेली आहेत मी, म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून. याचं त्याच्या नावात जाऊन तुमच्यामुळे ते वाटतंय. कलेक्टर त्यांना नोटीस देतात आणि आपण चालू करा तो एक दिवस बघा तुम्हाला 20 तारखेपर्यंत मला हे नाही पाहिजे, अनधिकृत बांधकाम नको आहे. त्यांनी आग लागताय, जीविताची हानी होते, लहान मुलगा पण जाऊ शकतोय, अशा पद्धतीने चाललंय. आणि अशा वेळेला वाचवता तुम्ही वाचवताय, ते नका करू. अरे मुंबई कॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला जे काही तुम्ही आलात ते मुंबई कॉर्पोरेशन मध्ये लोकांची सेवा करण्यासाठी आलात, तुमची सेवा करून घेण्यासाठी नाही आला. ते मला लक्षात ठेवावं लागतं. 20 तारखेपर्यंत मी टाइम दिले, 20 तारखेच्या नंतर मी माझ्या पद्धतीने जाणार. नाही चालेल. साहेब या ठिकाणी आपण PIA दाखल केले नाही करा ना तुम्ही कायद्याप्रमाणे जा. आम्हाला तुमच्याबद्दल भय नाही आहे, कायद्याने सगळं झालं पाहिजे. त्यांना ती नोटीस व्हेजिटेबल कोर्टात नोटीस आल्यानंतर मग आम्ही कोर्टाने आम्हाला पाठवले पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला नोटीस आलेल्या आहे त्याच्यानंतर आपण PI पुढे प्रोसेस करू आणि त्याच्यानंतर जे काय करा ना, करा तुम्ही कायद्याप्रमाणे चालतो. गोरेगावमधून निवडून त्यांचा प्रत्येक सर्वे ते काढा, तुम्ही तासात तर आपण तुम्हाला लगेच द्याल. म्हणजे तर वन खात्याच्या जागेवर भूताना मूलभूत सुविधा देणे, वन खाते विभाग मिळवणे, सतत मूलभूत कामांना नामांतर देत नाही, सतत बाब गंभीर असल्याचे यांनी नमूद केले. हे ठीक आहे. ज्याच्यावरती आपण केंद्राची एक कमिटी असता आहे ती आपली अर्बन डेव्हलपमेंट, आणि त्याच्या माध्यमातून शहरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील आणि आम्ही कमिटीवरती असल्या कारणाने त्यांना रिक्वेस्ट केली आहे अध्यक्षांच्या चेअरमनला की आपण मुंबईला जाऊया. मुंबईमधल्या पाण्याचा प्रश्न, मुंबईमधल्या आरोग्याचा प्रश्न आणि बाकीच्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये ते केंद्राच्या माध्यमातून बजेटमध्ये ज्या प्रोव्हिजन झालेल्या आहेत त्या राज्याला देखील मिळाल्या पाहिजे, मुंबईला मिळाल्या पाहिजे. त्या अनुषंगाने ती बैठक घेतली आहे. याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काही लोक वन खात्यामध्ये राहतात, फॉरेस्टमध्ये राहतात किंवा आरेकालीमध्ये राहतात, तर त्यांना देखील बेसिक ॲम्युनिटी माणसं आहेत आणि त्यांना त्या बेसिक ॲम्युनिटी हा आम्ही दिल्याच पाहिजे. एक माणुसकी देखील आणि कायद्यामध्ये नसेल तर कायद्यामध्ये बसवून दिल्या पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण ती बैठक घेतो आणि त्यावेळेला हा विषय घेऊ. आणि दुसरं ह्या याच्यामध्ये जे गेल्या वेळेला आपण घेतलं होतं ज्याच्यामध्ये रस्त्यामध्ये इफेक्टेड होणारी जे सदनिका असतील किंवा घरं असतील ती आहे, आणि
आणि त्यामुळे त्यांना PFP देऊन आपल्याला त्या लोकांना सर्व रिसीव्ह केलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये लोकांना घर हे महत्वाचं असतं. त्याचं घर देताना एक तर प्रोजेक्टमध्ये येत असेल तर SRA मध्ये येत असेल तर प्रोजेक्टमध्ये येत असेल की रस्त्याच्या याच्यामध्ये जात असेल, नाल्यामध्ये जात असेल किंवा ब्रिजमध्ये जात असेल तर त्यांना PFP देणे शासनाचं काम आहे. ते आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो. 1984च्या वेळेस पीचेस अलॉट केलेली होते. त्यावेळेस 10 बाय 15चे पीचेस अलॉट केलेले होते आणि हे जवळपास 4500 पीचेस अलॉट केले होते. आणि त्यावेळेस आपण जे पीचेस अलॉट केले ते आपण ग्राउंड फ्लोर स्ट्रक्चरला आपण पीचेस अलॉट केले होते. आणि आता जागेवर जर आपण बघितलं तर ग्राउंड प्लस 2, 3, 4 साठी आहे. म्हणून फक्त जे वाढीव बांधकाम आहे त्याच्याबद्दल आपण पत्र पाठवलेलं आहे. जे ग्राउंड फ्लोर स्ट्रक्चर आहे ते आज देखील ते प्रोटेक्टेड आहे. साहेब म्हणजे त्याच्यात एक विनंती होती फक्त की म्हणजे तिथल्या लोकांना आता साहेब थोडं पहिला 10 बाय 15चा विषय होता. त्यावेळेला साहेब बांधलेलं, आता लोकांनी काय केलं +1 केलं, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये असं होतं की त्यांनी लिहिलं आहे की 10 फूट उंचीसाठी पण त्यांनी नोटिसा दिल्या आहेत. तुम्ही आता ते सोडा, तुम्ही प्रपोजलला जा. प्रपोजलला कायद्याच्या अनुषंगाने ते त्यांच्या पद्धतीने जातात, आपण आपल्या पद्धतीने जायला पाहिजे. आपल्याला जे कायद्यामध्ये तुम्हाला आता 3C आणि 3E मध्ये जे बदल केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्यामध्ये मगाशीच मी जे बोलले ते रिपीट करण्याची गरज नाही. जी ज्याच्या मालकीची म्हणजे म्हाडाची असो, तुमची DMCची असो, कलेक्टरची जागा असो, कुणाची जागा असो, ती रिडेव्हलपमेंटला त्याच्यावरती झोपड्या असतील तर दिलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने तुमची कोणाचीही जागा असो, तुम्ही रिडेव्हलपमेंटला जात आहे, रिडेव्हलपमेंटमध्ये जो कायदा रिडेव्हलपमेंटचा असेल त्यामध्ये तुमच्याला 14 फूट आणि याचा काही प्रश्न येणार नाही. त्या पद्धतीने फॉर्म भरा, तुमचा विकासक कोण आहे तो तुम्ही नेमणूक करा आणि ते प्रपोजल करा ना. आणि त्यात आमची काय मदत लागेल ते आम्ही मदत करू ना तुम्हाला. साहेब फक्त याच्यात आता एक भीती काय झाली आहे की लोक सोडायला त्याकडे सांगितलं तुम्हाला पत्र त्यांनी रद्द करण्याचे हे दिले 7 दिवसाच्या आत. त्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली, आता मी त्याच्यावरून केलेली आहे. काय झालं तेही मला कळलेलं आहे. तर तुम्हाला आता जर SRA ला जायचं, रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची सोसायटी बनवा आणि त्या सोसायटीने जाऊन विकासकांना त्याचे प्रपोजल ते करताना उघडे डोळे ठेवून विकासक जो असेल तो करणारा असेल, फायनान्शियल पोझिशन असेल अशा पद्धतीने चांगला निवडा ना तुम्ही आणि करा ना. आणि लवकरात लवकर करा. आम्ही जेवढं सहकार्य पाहिजे तेवढं करणार होतो. पण साहेब हे कोर्ट केस एक मार्ग त्यात कोर्ट केस तुमच्या येणार नाही, ते जबाबदारी आम्ही अशा पद्धतीने चालू माणसाने आणि पुन्हा एवढी जागा लोक आणि घाण ते घाण टाकणार तिथेच ते बोलतात ना वगैरे टमाटर फेकणार बसणार तर एवढं घाण करून ठेवतात. एवढं वर्षभर तुमचं हे चाललेलं आहे. पण तेव्हा कोणच कारवाई बोला तुम्हाला रात को 12 बजे आया उसके बाद मार्केट बढ़ता जा रहा है, मार्केट और बढ़ रही है. चिकन मटन का शॉप रास्ते के ऊपर काट के कोई कमी नहीं है. कोई एक्शन नहीं है. DMC को पिछले 1.5 साल से लेकर 2 महीना हो गया. RTI के भी जवाब आ गया है, बट अभी तक सर एक्शन करेंगे कोई अभी सर. हम उसके लिए हम लोग ने आपको तो पता है पण तो हॉकिंग झोनच नाही आहे. नो हॉकिंग झोन बनवण्याचा प्रश्नच नाही आहे. ते आपण आता निर्णय घेऊया त्याच्यावरती. बोला साहेब. 20 साल हो गए वहाँ पे रहते हुए और बार सबसे एक ही मेहनत करके घर बनाया है. किसी को घर बुलाने में शर्म आती है क्योंकि इसके आने की जगह भी नहीं है वहाँ. बेसिक राइट जो होता है चलना वो नहीं भी आप बच्चे में चलने जाए रोड में मतलब बात पण नाही आहे. तेवढ्या कमी आहेत. 10-15 त्यांना सांगता येते का हे जरा आपण
कोणाची माहिती वाईटच ऐकलं ठीक आहे. आमचं बिल्डिंगचं दोन आहे. एक एक चला मला मी रात्री 12 वाजता तुमच्या इथे आलो होतो की नाही मला सांगा. आमचं दोन एक्सिट आहे, एक बेसमेंट आणि एक बोर्डिंग. दोघीमध्ये आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. आपण त्याच्यावरती निर्णय घेऊया. हमारे पोडियम गेट पे महाराजा गैस का जंक्शन है, उसके बाजू में बड़ा पाव वाला लगाता है. आप तो आगे वाले 2-3 बिल्डिंग सब हो जाएंगे. क्या करेंगे सर, बताइए. आता आपण निर्णय केल्यामुळे आता कळलं आपल्याला काय निर्णय घेऊ. खूप अपेक्षा आहे, खूप अपेक्षा आहे. अभी बैठिए, धीरे-धीरे सोच के लेंगे. आपसे म्हणून त्यांचं भाग्यश्री नाव पण भाग्यश्री. खूप काही वॉर्ड ऑफिसरांनी केलेले आहे आणि गोष्ट वॉर्ड ऑफिसर होत्या. आता त्या BMC झालेल्या आहेत आणि नवीनच त्यांची नियुक्ती के वेस्ट आणि पी नॉर्थ या तिन्ही वॉर्डला त्यांना नियुक्ती मिळाले. तुम्हाला एक चॅलेंजिंग काम देतो. चॅलेंजिंग काम मला पण बोलतंय नाही का. अप्पा मारामुळे ट्रक टेम्पो जे काही आहे त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत बंद करतो. तो रस्ता आता रस्त्यावरती नेतो. तो रस्ता कोणता आहे, किती आहे, काय आहे, तो काय आहे सांगा मला. अप्पा पाण्याचा रस्ता आपला काय मी तो रस्ता काय म्हणून विचारला. एक्झिस्टिंग रोड आहे पण तो काय डीपी मध्ये आहे. एक्झिस्टिंग रोड आहे तुम्हाला कळतं. मग झालेला जो रोड असेल तर त्याला स्ट्रॉंग वॉटर का नाही आहे. आत्ताच मी त्यांच्याकडनं ऐकलं की स्ट्रॉंग वॉटर नाही आहे. मग तिथे सिव्हर लाईन त्या एरियाला नाही आहे. माझा प्रश्न आहे का ज्या वेळेला आपण बिल्डिंग मारतो त्यावेळेला त्यांना कनेक्टिव्हिटी आपण सिव्हरला देतो की नाही. कायदा काय आहे तुमच्या जर एखादी बिल्डिंग झाली त्याला गोष्टी मिळाली आहे तर त्याची कनेक्टिव्हिटी सिव्हरला झाली पाहिजे. तो जर रोड तुमच्या अंडर असेल डीपी मध्ये 13 जर असेल तर म्हणजे तुमचा जो रोड असेल तर त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन पाहिजे की नको. मग त्याला जर स्ट्रॉंग वॉटर ड्रेन तिथे आहे का तिथे पावसाळी गटाऱ्यावर आणि ते आहेत का. कधी बनवली 3 महिने झाले. आता त्या 3 महिने झालेले आहे तर त्यांच्या इथं ती जी हॉकर्स आहेत हे रस्त्यावरती टेम्पो ट्रक जे काय असेल संपूर्ण रस्ता व्यापून गेलेला आहे आणि रात्री 12 वाजेपर्यंत त्यांना त्याचा त्रास होतोय. तर आता तुम्ही ती ऍक्शन सीझर ऍक्शन माझं हे आहे की तुम्ही 2-3 दिवस गाड्या उभ्या सकाळ संध्याकाळ नेहमी त्यांच्यावरती आपण हा एक प्रायोरिटी घेऊया की लोकांना आपण काय शांतता आणि चांगलं देऊ शकतो. तो आणि तो एक दुसरा आहे काय हे 2 रस्ते आपल्याला. तर हा प्रायोरिटी घेऊन उद्यापासून उद्या म्हणजे रविवार आहे सोमवारपासून त्या ठिकाणच्या लोकांना हा 2 आठवड्यानंतर आम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही दोघेही नवीन आहात
आणि दोघांनी चांगलं काम केलं असं मला पाहिजे. पण हा विषय ना ही लोक रात्रंदिवस त्रास भोगतायत, त्यांना पहिलं करूया ना आणि एक बाजूने येऊया ना. पण त्या लोकांनी जे रात्री 12 वाजेपर्यंत मी माझी वाट बघत बसले होते, मी रात्री बरोबर 12 वाजता त्या ठिकाणी गेलो. कोणाला तरी वाढदिवस होता, बरोबर ना, केक कापला तुम्ही की नाही. मला एक तुम्ही स्वीकारायचंय, एक यांचं. हा आता दुसरा जेपी डेक म्हणजे इंदोरची रोडाच्या बाजूला सांगा बिल्डिंग प्रपोजल सेजल बांधकाम करत असेल, सेजल डेव्हलपर असतो आणि रात्री बेरात्री बांधकाम. आपला कायदा काय आहे, सूर्योदयाने सुरू असतो, असल्याचं 10 वाजेपर्यंत करतो आणि 10च्या नंतर रात्री देखील त्याचे आवाज येत असतील वापर देऊन टाका त्याला. रात्रभर आणि साहेब ना पेसारे करतोय, पण ते काही असो. 1888च्या कायद्यात आहे का, 1888च्या कायद्यामध्ये जन्म आणि मृत्यू जे काही होईल ते मुंबई महानगरपालिका त्याचे नाते. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की काही लोक सिक्युरिटी वगैरे करतात, तो त्यांचा हक्क आहे, तुम्ही मागू शकत नाही. ऐका तुम्हाला मी सांगतो, तुमची बिल्डिंग बांधली म्हणजे झोपडपट्टीच्या लोकांना राहायचं नाही, हे होणार नाही. सांगतो तुम्हाला, तुम्ही जे वाक्य वापरलं त्याला सांगतोय, त्यांच्या घरामध्ये ते काही करू शकतात, तुम्हाला त्याचा त्रास नाही होत ना. आतमध्ये तुमच्या आतमध्ये घरात येत नाही, तुमच्या बिल्डिंग नाही, त्यांना त्यांचा हक्क तुम्ही मारू शकत नाही. पण पोलीस रात्री बेरात्री हा त्याने त्यांचा हक्क वापरत असताना तो दुसऱ्याला, म्हणजे एखाद्याने स्पीकर त्याच्या घरामध्ये लावला असेल, त्याच्या आवाजावर उत्तम मर्यादित त्याला असेल, पण त्याचा राग बाजूच्याला होणार असेल तर ती ऍक्शन तुमची. तर उद्यापासून त्या लोकांना सांगा की रस्त्याच्या मध्ये किंवा काही असेल आणि आपलं हॉकच जे मध्ये असतील ते घेऊन टाका, त्यांना काय हे करू. पण त्यांना तिथून आता याच्या पुढे हे दोन आपण प्रायोरिटीने देऊया की मगाचा तो हे दोन आपण आता प्रायोरिटीने त्यांना आपण रिलीफ द्यायचा. आपल्याला कळलं पाहिजे आपल्याकडनं पॉझिटिव्ह काय झालं. तर जेपीएसचा जो विषय आपण ते मांडला ना, तर बरोबर ना म्हणतात. जेपीएसची एंट्री आहे, ती एंट्रीमध्ये जो बिल्डरची एंट्री तुम्हाला तो छोटी येतात, त्यामध्ये एक गाडी येतात आणि एक गाडी, आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 50 ते 60 झोपडी आहेत मध्ये. ते तसे ठेवलेले आहेत की जे आपला जे जो बिल्डर आहे त्याचं डेव्हलपमेंट जो चाललं आहे, पण ते लोक काय करतात, रोज दारू पिऊन मध्ये रोज दारू पिऊन तिथे धिंगाणा घालतात आणि लफडी करतात आणि तिथेच रस्त्यावरती बॉर्डर पोहोचतात आणि सर्व तिथे धिंगाणा. 2-3 जणांना अरेस्ट करा ना, कळेल आपल्याला अरेस्ट केलेले, कारस्थान केलेले, मग सर्व कारवाई केलेले. पण कंटिन्यू करण्यापासून काय करतात, जर तो माणसाचं न्यूसन्स कंटिन्यू होत असेल तर तुम्ही काय ऍक्शन घेता. म्हणजे गुन्हा म्हणजे काय करता, कुठला गुन्हा दाखल करता आणि पदार्थ कायद्यानंतर गुन्हा दाखल. न्यूसन्स मेकर असेल, गडीपारी असेल, आणखी काही असेल, जी काय असेल ते करा. त्यांना दोघांना कळायचं आहे, त्यांना पहिलं समजव. पहिलं त्यांचा हक्क देखील आपल्याला मारायचं नाही, त्यांना समजून सांगा की याच्यापुढे तुम्ही असं कराल तर आम्हाला मात्र कठोर ऍक्शन घ्यावं लागेल की तुमच्यामुळे नाहक तिथे परिसरातली लोक त्रास त्यांना होते. हे पहिलं सांगा त्यांना, नसेल मात्र तुम्ही ऍक्शन घ्या. काय माहिती काय, बाजूला ना सद्गुरू बार आहे, तर वाईन शॉपच्या हिशोबाने तो तिथे ड्रिंक हे करतो आणि नायर म्हणून मेडिकल आहे. 12 वाजले नायर मेडिकल बंद झालं तिथे ना ते लोकांना ठाण मानून बसतात तिथे आणि सर्व तिथे जेपीडीच्या बाजूला भर रस्त्यावरती बसतात.
पण वारंवार मी कंप्लेंट केल्याने मला ही कंप्लेंट आलेली आहे. तुमचं हेल्थ आणि आणि लायसन ह्या ज्या गोष्टी म्हणजे आणि हेल्थ आणि लायसन तुम्हीच त्यांचे सर तो त्याचं हेल्थला तो 12च्या नंतर तो चालू करून आणि ते पहिलं तर त्याला अनधिकृत त्याची नोटीस जमते आर असे गुण असे त्याला अनधिकृत तरी बांधलेल्या त्याची नोटीस जमते. त्या पद्धतीने तुम्ही हेल्थ म्हणजे मुख्य आहे कारण हे लोकांना कळत नाही आहे. ते फक्त मीडियाला सांगतात नाही तुम्ही सर्व करू शकता की दोन्ही दुकानाच्या बाबतीत लवकर कारवाई करा तुमचं काय कारवाई साहेब साहेबांना त्यांचा सैनिकवाल्यांना मला सांगायचं तसंच आपले इथे सुद्धा ते इथे रस्ता आहे जो आणि भास्करवरून येतो रस्ता ती फील्ड राहिला कॉर्नरलाच तुझं वन शॉप आहे तालीमानीचा सर्व धंदा आहे तिथेच तुझेच खाना तुझं भर रस्ता कॉर्नरमध्ये पडलेले ते इंडस्ट्रीशिप असं बसू नका मला लेखित घ्या तुम्ही लिहून लेखित घ्या. साहेब तिकडे ना ब्रिजचं बांधकाम चालू आहे. त्या ब्रिजचे जे एक एक पार्ट आणून ठेवलेत ना ते काय करतात तिकडे बाजूलाच वाईन शॉपचं दुकान आहे तिकडनं दारू घेणार आणि जे ब्रिजचे जे कंपार्टमेंट आणून ठेवलेत ना त्यांनी त्याच्या आत जाऊन पितात आणि तिकडेच सगळे जमा असतात. तो पूर्ण नाका सगळ्यांना माहिती आहे साहेबांना. आणि ती ट्रेन आपण साईडला रस्ता वाईट गेला टीव्हीच्या हिशोबाने जेवढा पाहिजे तितका आम्ही यांना सुरुवातीपासून सांगतोय की साईड ट्रेन तुम्ही सुरुवात करा. तर ते करून यांनी आता मागची आपण रोडचं काम केलं की मधोमध ते सोडलंय पुढे ऍक्सिडेंट होतं बाईकचं पूर्ण टायर बसतोय. बऱ्याच वेळा होतोय आपण आमचा हैराण आहे त्याच्यापासून आम्ही तुम्हाला करायला सांगतोय तुम्ही आम्हाला साईडने करून द्या ना. पहिलं तुम्ही फुटपाथ बनवले फुटपाथच्या बाहेर परत खड्डे खोदले आणि त्या ठिकाणी जाऊ शकत नाही खड्डे परत खोदले बाकीचा त्रास आहे तो आपण काढू घेता त्रास कधीपर्यंत काढा हा महिना म्हणजे खूप झालं 8 दिवस बनवा ना तुमच्या सीसी मध्ये तुमच्या आहे ना मग करा ना तो सीसी मध्ये करा ना तुम्ही बघा ते 8 दिवसात करून घ्या बदल आणि आता आपल्याला बोलायचं ना त्यांना आत्ताच आपण सांगितलं जा फेवर मध्ये आपण घ्या ना ते रोखलंय का काय रोखलं म्हणजे काय दिलं तुम्हाला कोण अधिकारी आहे तिथे आता पाटील मॅडम आहे घेऊन मग गेले ते पण आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने पर्यटन जाऊ दे की आज ठरलेला आहे एक्झिस्टिंग रोड होता तो एक्झिस्टिंग रोड आम्ही सीसी मध्ये घेतलेला आहे आणि तो एक्झिस्टिंग रोड आम्हाला बनवण्यासाठी परवानगी द्या. 18 पत्र होते 18 आणि तो डीपी रोड आहे आणि डीपी रोड केलेच पाहिजे शासनाने
आणि त्याची पत्राची प्रत मला द्या. मी 25ला माझी जी बैठक आहे त्याच्यामध्ये हा ठीक आहे. आणि दुसरा पुढचा सांगा. एक लेटर माझी बरोबर छोट्या खाली हे वरचा जे कॉलेज त्यांच्या तोच विषय काय मला एक सांगा, हे पार्किंग कोण करतो? सिव्हिक सेन्स नको तुम्हाला काय मला काय सर्वांना? आपण आपल्या गाड्या घेऊन रस्त्यावरती नेऊन ठेवतोय ते तुम्ही आम्हीच ठेवतो ना. तुम्ही मार्केटमध्ये जाताना पण आपल्याला पहिला ह्या असतील मी असतील हे असतील तेच लावतो. स्कूटरवाले तुम्ही पण काय गेला तर स्कूटर नेऊन तिथे लावता. आपण दुसऱ्याचा विचारच करत नाही की पार्किंग लोकांसाठी आहे, फुटपाथ हे जनरली लोकांसाठी आहे. पण तुम्ही तिथल्या लोकांना जागरूकता करत नाही. तिथली जर लोक जर लावतात तर तुम्ही बोर्ड लावा, सांगा तिथे ठेवू नको. हेच काम सर्वसामान्य पक्षांच्या लोकांनी जरी कामं केलीत ना तर लोकांना खूप संतोष मिळेल. तुम्हाला आशीर्वाद देतील, निवडून द्याल तुम्ही हेच कामं करत नाही. आमच्या इथे लोणावळा परिसरामध्ये रोड आहे, मोठा रोड मला शिसूर बनवलेला आहे. कुठे साहेब किंतु एक सोबत पार्किंग असते. शाळेची बस आली तर जाऊ शकत नाही, एक ॲम्ब्युलन्स आली तर जाऊ शकत नाही, एखादी फायर ब्रिगेडची गाडी. मी आता मराठीत बोलतो. नाही साहेब, मी मराठीत बोलतोय. पोलिसांना सांगूच, पण तिथे त्या लोकांना देखील प्रबोधन करणं हे गरजेचं आहे की नाही? बरोबर की बाबा तुम्ही रिक्षा लावल्यामुळे रस्त्यामध्ये अडचण होते, तुम्हाला काय, तुम्ही जर दुसऱ्या एरियात गेला, आता तुम्ही इथे कोणतरी तिथे राहता म्हणून काहीतरी आपलं वरचढ करून दाखवा. उद्या तुम्ही दुसऱ्या एरियात गेला की तुम्हाला जर हा त्रास झाला का प्रत्येकाला होणार ना. बाईस वाजता इकडेच्या होणार किंवा तिकडच्या पण होणार. त्यावेळेला पोलिसांनी तर ऍक्शन घ्यावीच. पण ते घेत असताना तिथे तुमच्या मिटिंग घ्या, तुमच्या लोकांच्या मिटिंग घ्या. तुम्ही त्या एरियामध्ये असं काय असेल ना की ज्या जे लोक रिक्षा आणतात, स्कूटर आणतात आणि अडथळा रस्त्यामध्ये करतात, तर त्या एरियातली जी लोक तिथे त्या ठिकाणी ठेवणार आहेत ते आयडेंटिफाय करा, त्यांच्या बैठका घ्या की हा रस्ता तुझा नाही आहे, तू गाडी घेतली त्याची प्रोव्हिजन तू ठेवायची म्हणजे तुला करायला पाहिजे. मग तू रस्त्यावर लोकांना ऑब्स्ट्रॅक्ट करू नको. हे तुम्ही त्या बैठका घ्या आणि मला पुढच्या वेळेला तुमचा रिपोर्ट आम्ही एवढ्या बैठका घेतल्या. कारवाई करणं हा एक वेगळा गोष्ट आहे, पण त्या लोकांना समजून सांगणं देखील हा पर्याय आहे. तर पहिलं तुम्ही समजून सांगत चला सर्वांना आणि नंतर मात्र धडक कारवाई करा. पहिल्याने एक दोन बैठका तुमच्या त्यांच्याबरोबर पाहिजे, मला बोलवा. तुमची एक बैठक झालं मला बोलवा, मी येतो. मला काय त्यांना उत्तर द्यायची, मी येतो तिथे. हे झालं ते विषय पुन्हा ते काढू नका. हा हे विषय संपून देतात. आपण मगाशी बोलू नका. मला टोकं येथे रस्त्याचे काम काही महिन्यापासून आवडलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे ना, वन विभागाने आपल्याला जे जुने रस्ते आहेत 2005ला मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनुसार जे आपले जुने रस्ते आहेत त्याला नूतनीकरण करतात. आता जर तुमच्या सक्षम अधिकाऱ्यांनी त्यांना दिलं तर ते लोक एनओसी द्यायला तयार आहेत. परंतु काय झालं, आपण त्यावेळेला ते दिलं नव्हतं आणि जेव्हा त्यांनी ते काम थांबवलं त्यानंतर आपण प्रोसेस केली आणि काही लोकांना ते आपण सीसी रोड बनवलं होतं, ते कोर्टात उतरवून तिकडच्या काही भूमाफ केलं, त्यांनी कोर्टात पाठवलं आणि त्यांनी वन विभागाला पार्टी बनवली. महानगरपालिकेला नाही केलं, वन विभागाला पार्टी बनवली तिथे रस्त्याचं काम चालू झालंय म्हणून आणि ते आपलं काम थांबवलं. त्याची महानगरपालिकाने कोर्टात आपण जाऊन जर हे केलं असतं की आमचा जुना रस्ता आहे तो आम्ही रिलीव करतोय, तुझा विषय झाला नसता. आज तो रस्ता न झाल्यामुळे अख्खा आप्पापाड्याची ट्राफिक त्या जंक्शनला तिथे रिक्षा स्टँड आहे तिथे जाम होत आहे आणि खाली आपण 424च्या बस स्टॉपवर उतरलो तिथे आपण रोड वाईडिंग केली होते. ती रोड वाईडिंग केल्यानंतर 2017 आम्ही तिथे साईड लाईन बांधली. त्या साईड लाईनची परिस्थिती एवढी गंभीर आहे, वरच्या सगळ्या तयार होत आहे. आम्ही रोड डिपार्टमेंटला सांगतोय त्या संदर्भात तुमची साईड लाईन आता तुम्ही रोड घेता त्याच्याबरोबर बाजूला करून घ्या आणि तो रोड बांधून घ्या. परंतु तुमच्या अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भात काही सुद्धा रिप्लाय येत नाहीये. मी स्वतः 10 वेळा सगळ्यांना फोन केले. का नाही करत ते सांगा. आता मला सांगा लोअर लेवल आणि खालची लेवल कुठली आहे ती सांगा. आज ग्राउंड लोअर लेवल ते सांगा मला.
ॲक्च्युली हा वर्षाला पाणी मिळण्यासाठी विचार होते सोबत आम्ही मागच्या 4-6 महिन्यामध्ये सकाळची लेवल जी पूर्वी 3-3.5 मीटरच मिळत होतं. मग आम्ही यांची सगळ्यांची चर्चा करून एक नवीन इनलेट 1200 सगळ्यांच्या सोल्युशन प्रमाणे चर्चा करून ते चालू केलं. त्यानंतर मॉर्निंगचा आपला लेवल होता 3.4 मीटर मिळतो. सकाळच्या बऱ्याच अंशी प्रॉब्लेम 100% नाही म्हणणार, पण बऱ्याच अंशी पण त्याला रिझॉल्व केलं सकाळी. इव्हिनिंगला पण काय वाटतं 6-7 वाजता 0.8-0.75 लेवल आहे. पुन्हा मग आम्ही परत बसून थोडंसं जरा काही चेंजेस करून घेऊ ते सप्लाय आपण एक तास पुढे राहतो. मराठीचं पण सप्लाय आम्ही 4ला सुरू होतो मग 5ला केला. जेणेकरून एक तास भिजवायला थोडंफार पाणी बसतं येईल. त्यानंतर आपल्याला 1.2 लेवल मिळाली. संध्याकाळची लेवल केली सकाळची 3.5 ते 3.1 1 ते 2 7 वाजता. संध्याकाळची लेवल केली 1.2 फक्त 1.2 लेवल असते, परंतु लोकल भागामध्ये जो वॉल बसवलेला आहे तो ओपन खुला केल्या कारणानं त्या पायपात पाणी घालत नाही. तुमचं भागावरून आपण ते त्याच्यावरच येऊया. मी प्रत्येक जागेचा हा भाग साबा केला तो आज आपला जात नाही. तो वॉल लावल्यापासून आपापर्यंत तो पाण्याचा साबण झालेला आहे. तो पर्यंत बिल्डिंग वाढत जात नाही आणि इथे पाणी मिळत नाही. वॉल ऍक्च्युली बसवलं त्यासाठी पण त्याचा वापर होत नाही. ते केलं आपण करतो ते. आपण एक लेवल मिळाला संध्याकाळी 5-6 वाजता पाण्यामध्ये यायचं. बऱ्याच लोकांना 7पर्यंत होतं. नंतर रात्र ते उशिरा टायमिंग पुढे पुन्हा म्हणून काय काही संध्याकाळी संध्याकाळी आपला इन्व्हेस्टमेंट करतो. लॉंग टर्मसाठी आपल्याला ना या विचारावर दुसरी एखादी छोटी नाही या विचार डिपेंड आहे ते काय करता परिसरमध्ये असेल किंवा पुराणाला असेल हे वन विभागातून वाहत येतात. आणि पावसाळ्याच्या काळामध्ये मोठे मोठे बोल्डर्स त्यांच्याबरोबर त्या नाल्यांच्या आपण आता खाली सिस्टी केलेल्या आहेत आणि तिथे येऊन मोठे बोल्डरेज येतात, त्याला कचरा आणतो आणि मग ते पाणी पाठीमागे ब्लॉक होतं. तर हे जे वनक्षेत्रातून येणारा जो विभाग आहे त्या ठिकाणी आपल्याला काही बॅरिकेडिंग त्याच्यासाठी करता आली कुठल्या प्रकारे काही सळ्या लावून करता आली किंवा एक बोल्डरेज खाली येऊ नये. आपल्यामध्ये तो माझा प्रश्न आहे कारण की एनओसी लागेल परवाच्या त्या मीटिंगमध्ये आपण 25चा हात आहे म्हणजे काही नाही झालं तरी कामं तरी होती. आपल्या याच्यात आहे की गोरा नाला रुंदीकरण करण्याबाबत तर त्याच्यामध्ये 106 स्ट्रक्चर अफेक्टेड आहेत आणि त्याचा आपण ॲनेक्शन 2 बनवतोय आहे. ते 15 दिवसात 1 महिना आपण त्याला रिसर्च करायसाठी मागणी केली तर तुम्ही सांगता ते कटिंगमध्ये जाणार म्हणून आपल्याला करता येईल. आणि त्याच्या पाठीमागे फॉरेस्ट आहे. आपल्याला फॉरेस्टमध्ये कुठे सुद्धा शौचालय बांधता येईल. आपण एवढे शौचालय रस्त्यावरती संस्थांच्या माध्यमातून बांधले आहे ते आपण वापरतोच आहोत मेन रस्त्यावर असताना. एक वेळा रहिवाल्याची तक्रार आहे त्याच्यासमोर सेल बिल्डिंग आहे आणि तो आपल्या प्रशासनाला प्रेशर करतो की शौचालय हटवा म्हणून हे लोक आम्हाला काही काम करायला सुद्धा एवढी देत नाही. त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही विषय नाही. खड्डे पडले आता पावसामध्ये सर्व काय करणे एक तर पावसाळा येतोय आणि पावसाळ्यामध्ये सर्वात मेजर मायनर नाले जे आहेत ते आपण सांगितलंय त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर आले तुम्हाला देखील नोटीस बाहेर त्यांची कॉन्ट्रॅक्टर कोण कोण कुठे काय करणार आहे मेजर नाले कोणते मायनर नाले कोणते त्याची लिस्ट लेवल आहे. रस्ते सर्व जे आहेत क्लिनिंग मॅडम तुमच्या ज्या क्लिनिंगच्या व्यवस्था आहेत त्याचे फोटो आहेत ना तुम्ही माजी नगरसेवक असले किंवा आमदार असले किंवा खासदार त्याला पाठवत करा. माझ्या इकडे आपल्या केईसी मध्ये पाठवतात सर्व आता पण तुम्हाला आले असेल आज कुठे कुठे आम्ही सफाई केली त्यामुळे ती एक करा. तुमच्याकडे गाड्या नसतील हक्काच्या तर गाड्या हाकून घ्या तुम्ही
आणि त्या गाड्या संपूर्ण फिरवायला घ्या. लोक कंटाळलेले आहेत, आमदार पाहिलेलं आहे. आम्ही त्यांच्या पोटावरती जाणार नाही. जो अधिकार तुम्हाला आहे तो अधिकार दुसऱ्याला पण आहे. त्यामुळे प्रत्येकाचे अधिकार आपल्याला जपले पाहिजे आणि ते जपावे. आज सर्व अधिकारी वर्ग आलेले आहेत. ही बैठक ही लोक नागरिकांच्या सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये होती. आपण सर्व उद्देशाला कापसी मॅडम नवीनच आहेत, ते डीएफटी नवीन नाही, जुन्याच आहे, पण त्या इथे नवीन आल्या. वॉर्ड ऑफिसर देखील नवीन आले. मी थोडा जुना असल्या कारणाने मी याच्या अगोदरच आलो तिथे. पहिलंच आहे ना. तर तुमच्या दोघांचंही अभिनंदन. चांगलं काम या सर्व नागरिकांच्याकडनं अपेक्षित आहे आणि आपल्या माध्यमातून होईल. कारण तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचा सर्वांनाच अनुभव आहे. कारण नगरसेवक देखील माजी झालेले, त्यांना देखील तो अनुभव आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकाने हातात हात घालून गेलं तरच सार्वजनिक कामं सार्वजनिक हिताच्या दृष्टीने योग्य अशी करता येतील. आणि म्हणून कायद्यामध्ये जे बसतं ते कायद्यातच करायला पाहिजे. कोणीतरी जाऊन कुठेतरी काहीतरी करत असेल तर त्याला आपल्याकडनं क्षमा नसावी. कामं ही झालीच पाहिजे आणि ती लोकांच्या हिताच्यात केली. आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आजची जबाबदारी धन्यवाद. 15/10/24 रोज म्हणजे इलेक्शनच्या अगोदर मी म्हणजे उद्घाटन केलं होतं. तो बंद का कोणाला केलं? त्यामुळे काय करता तुम्ही? तुमच्या हातात मोदी आनंदी कृष्ण तुमच्या हॉटेलला चालले, सर्व काही चालले, हे तुमच्या आता दवाखान्याबद्दल ते पण बघत नाही. तुम्ही करता काय? कायम मला इकडे बोलायचं बसणार मला तिकडे 5 तिकडे बसणार सगळं आम्ही करून दिलं. सगळी कामं त्यांना करून दिली. आता ते झालं तुम्हाला म्हणाले कुणी पडला मला मी ते डॉक्टर करणार आहे, आम्ही करणार आहे, मला बोलवून ठेवलं. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं की कोणाची तरी सही घेऊन पुढे मला गोरेगाव येथील मनपाच्या सहयोग मीनाताई ठाकरे उद्यानाच्या वन विभागाचा मी घेतोय ना. साहेब एक असेसमेंटचा विषय आहे. आपण जे SRAच्या मीटिंग उद्या झालेल्या आहेत त्याला 2022 पर्यंत आपण असेसमेंट घेतलं आहे. परंतु सगळ्या बिल्डिंग मध्ये जुने आपले असेसमेंट क्लिअर केलेले नाही आहे आणि जे बिल येत आहे ना ते एकत्र सोसायटीचं बिल येत आहे. तर ही बिल सेपरेट फॅक्टच्या नावाने करून दिली तर लोकांना भरणं पण इझी पडेल आणि आपला रिव्हेन्यू पण लवकर क्लिअर होईल. हाच प्रॉब्लेम होतो. कोण गेल्यानंतर एक बांधून निघून घ्या, त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि दुसरी पर्यायाला बरोबर इथला जो श्रम असेल तुम्ही तात्पुरत्या प्लास्टिकच्या याने करणार आहे का? प्लास्टिकचे कुठे वापरतो की टेम्पररी एखादे शौचालय तोडलेले आपल्याला रिकन्स्ट्रक्शन करायचं असेल त्यावेळेला तात्पुरते 1 महिना किंवा 2 महिन्यासाठी तुम्ही जे कायम ते जर असणार असेल तर ते बघा ते मला पण दाखवलं. बोललात ना तर रस्ता पण ओपन करायला सांगा ना नगरला. तो रस्ता त्यांनी एक रस्ता कब्जा करून घेतला आहे. 120 फुटाचा आपला रोड आहे. एक पार्ट त्यांनी फक्त त्यांच्यासाठी वापरतात. तिथून तुमच्या दुसऱ्या गाड्या जाता येतात. याची तक्रार मॅडम आम्ही दिलेली आहे आणि आपण लोकांनी आम्हाला आपला रस्ता आहे पुढच्या आठवड्यात आपण जाऊन ओपन करायचं येतो. लोकांच्या तपलीने मात्र अशी परिस्थिती आज आहे. रात्री 2 वाजता 4 वाजता पाणी देण्याचा हा मोठा नियम आहे. कंप्लीट वाद बंद करून लोकांना कंप्लीट वाद बंद करा.
पाणी लोकांना मिळेल ना. नाही करत साधारण उदाहरण सांगतो. रिक्षात बसल्यानंतर ती रिक्षा पुढेच गेली नाही. तो रिक्षाला बोलला माझं मीटर बाबा 500 रुपये झाले. काय म्हणून द्यायचे? तुमच्या त्या नळाला पाणीच नाही, तुमची बिलं आहे तशी येते. त्याच्यातलं काय फरक कोण शोधून काढणार ते तुम्ही बोलत नाही. त्यांच्या पुढे आम्ही हात जोडतो, पण आम्हाला त्यांचं पाणी पियाला तरी द्या अशी परिस्थिती आहे. एक दिवस आम्ही लोक दोन टँकर पाठवा. आम्ही 2 नगरसेवक राहतो. तिथं पाणी द्या म्हणून 2 दिवस आमचे टँकर ते पाठवा. आम्ही 3 नंबरच्या आत पण आम्ही 2 बसतो सांगा. माझं उत्तर बोलून आपण टीएमसी आणि तुम्ही एक बैठक घ्या. याची ना बोलवा लवकरात लवकर एक दिवस म्हणजे सोमवार मंगळवारी बैठक घेऊन टाका. तुम्ही पण या मुलींचे, तुम्ही सर्व तिथे या आणि कधी लावतात आपण लोक पुढच्या आठवड्यात लावते सोमवारनंतर कधी लावा. समजा हायड्रोलिक इंजिनियर म्हणजे त्यांची यांना पण बोलवून दे, हे असतील आणि तुम्ही असाल आणि यातला मार्ग काढतो. परंतु मी तुम्हाला आणखी एक गोष्ट लावून सांगतोय. हाच प्रश्न मी परवा दिवशी शुक्रवारी अर्बन डेव्हलपमेंटच्या बैठकीमध्ये केंद्रामध्ये काढला. मुंबई शहराला आणि सर्वांनी पण ऐका, मुंबई शहराला पाणी येतं 3850 दशलक्ष लिटर. आपल्याला पाण्याची मागणी आहे 4200 दशलक्ष लिटर. 4200 म्हणजे 400 दशलक्ष लिटर पाणी आपल्याकडे कमी येत आहे. आता हा जे कमी पाणी येत आहे आणखीन 6 वर्षांनी स्ट्रॅटेजी काढलेली आहे. त्याच्यात 5100 दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. मला असलेलं पाणी तेवढं पाऊस पडेल त्याच्यावरती असतोय आणि म्हणून माझी मागणी आहे तर 5100 दशलक्ष लिटर पाणी गरज 2031 ला आपल्याला लागणार आहे. आणि आपल्याकडे धरणांमध्ये पाणी जर एवढं मिळणार असेल तर तुम्ही आता जे बोलताय ना हे नाही, लोक आणखी तुम्ही म्हटलं ना जोडे मारतात तसेच होणार आहे. पण नाही, यासाठी मी शासनाकडे देखील मी आमचे केंद्रीय मंत्री यांच्याकडे देखील मी पत्रव्यवहार केलं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये मी देखील अर्बन डेव्हलपमेंटची बैठक याच्यासाठी बोलतोय. मी माझ्या केंद्राच्या बजेटच्या भाषणामध्ये देखील तेच म्हटलेलं आहे की गारगाई आणि पिंजाळ इथं 2 धरणं आम्ही बांधलेले आहेत. म्हणजे 400 MLD आणि 800 MLD 1130 MLD जवळजवळ पाणी या 2 धरणांना आपल्याला मिळालं तरच आपण पुढे या बिल्डिंग बांधतोय ना, आपण स्लम डेव्हलपमेंट करतोय, रियाज बांधतोय प्लस सेल बांधतोय म्हणजे सेल वाढतोय ना, बस पाणी तेवढंच राहणार आहे. तुम्ही जरी किती बोंब मारली, कितीही बोंब मारलं तरी ते काय आणू शकत नाही. कारण ते तुमच्या तलावांमध्ये किंवा बावडीमध्ये किंवा रिझर्व्हरमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं डिस्ट्रीब्यूट करतात. तुम्ही त्यांना काय करणार, जास्तीच मारणार. पण पाणीच नसेल तर तो बिचारा मनुष्य काय करेल, तर नोकरी सोडेल, घरी बसतील. आणि म्हणून या सरकारसाठी मी तेव्हा पण बोलवतो, आताही बोलतोय. आणि CR पाटणाकडून मी बैठक घेतली, मी पाहिलं असेल की याच्यासाठी केंद्राने आम्हाला पैसा द्यावा. बजेटमध्ये देखील आपण गेल्या बजेटमध्ये देखील 10,000 कोटी 11,111 कोटी आपण गेल्या बजेटमध्ये देखील प्रोव्हिजन केली होती की इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पाणी देखील येतं आणि म्हणून 1,00,000 कोटी आम्हाला मुंबईला द्या याच्यासाठी मी मागणी केलेली आहे. उद्याची मीटिंग माझी पाणी, आरोग्य आणि रस्ते कनेक्टिव्हिटी याच्या संदर्भामध्येच मी बैठक लावली. जी बैठक तुम्हाला याची नाव मी बोलवतोय की गारगाई आणि पिंजाळ जोपर्यंत तुम्ही करणार नाहीये तोपर्यंत हे जे आता आहेत ना हे एवढे कमीच आहेत. बोलताय डिसॅलिनेशन पण आपण कितीचा बनवतोय डिसॅलिनेशन 400 आणि पुढच्या याला परिस्थितीला पुन्हा कुठे जाणार आहे. म्हणून ते मला डिसॅलिनेशन म्हणजे काय आहे, समुद्राचं पाणी पूर्ण करणं. आता आपला डिफरन्स किती आहे, 400 MLD चा आहे तर 200 चा प्लांट आता बसवतात ते लगेच होईल. त्याला काय नाही, प्लांट बसवायचं आणि ते करायचं काय पुन्हा काय आपल्याला पाईपलाईन एवढा मोठा आणायचं नाही.
पण ते देखील लवकर होणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जे ज्या पद्धतीने बोलताय आणि ज्या पद्धतीने मुंबई डेव्हलप होते, हा काय तुम्हाला त्रास नाहीये. कमी जास्त प्रमाणात मुंबईच्या सर्व एरियाला आहे, मुंबईच्या सर्व एरियाला आहे. आमच्या इकडे देखील शिवटेकडी, प्रतापनगर वगैरे आम्ही जो हे बनवलाय, पण पंप आम्ही एक्स्ट्रा लावलाय, पण पाणी तेवढंच आहे. पंप 125चा होता तो आम्ही 175चा लावलाय, काहीतरी 175चा लावलाय. पंप मोठा वाढवलाय, पण त्यात पाणीच नाही, तो गोष्टी जाईल कसा? त्यामुळे पाणी आणणं आणि ही काळाची गरज आहे, ते ओळखूनच मी जी सेंट्रल कमिटी आहे ती आम्ही घेतोय 25ला. त्यावेळेला एचीना देखील बोलून घेऊ, कमिशनर असतील, आणि याच्यावरती मी राज्य शासनाने तो प्रस्ताव दिला पाहिजे. त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया, कारण हे मला माहिती आहे तुम्ही आत्तापुरते कोण मारताय, मी आत्तापुरतं बघत नाही, मी पुढची जी पिढी आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे मी बघतोय. मध्यवर्तना तलावात म्हणून आज छोटे ते दिवस आहे, पण आमचे आज नाही पहिलं सांगा मध्यवर्तना मी भातसामधून 450 ml पाणी एक्स्ट्रा आणलं. दिगीकर होते एएमसी, चरणकर होते त्याची, आम्ही दिल्लीला गेलो आणि दिल्लीकडे देखील पैसे मागून ते आम्हाला दिलं नाही त्यावेळेला. मग आम्ही भातसामधून 450 ml काढलं आणि अप्पर की बाबा या मेजर नाल्यावरती हा कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे जे काही सोशल लोक असतील त्याने करून घेतील. मायनर नाल्यावरती जर वॉर्ड ऑफिस करणार किंवा वॉर्डचा जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याचं नाव लिहून टाका, तर ते जाऊन करून घेतील ना. कॉन्ट्रॅक्टर आता जर अपॉइंट झाले, वर्क ऑर्डर इश्यू झाली, आता ते काम चालू नाही, म्हणजे आपलं एक वॉर्ड 43 वॉर्ड किती येतं पूर्ण? मग 18 वॉर्डमध्ये जे असेल त्याची यादी लावून टाका, संपलं मॅटर, मध्ये करून घेतील सर्व. 2 महिन्यामध्ये पावसाळा कॉन्ट्रॅक्टर फोन पण नाही उचलत. वेगळं आहे आणि तुम्ही तुम्हाला कसं माहिती आहे मेजरला वेगळा, मायनरला वेगळा आहे ना ते कोणी, आणि ते जरी एक असलं तरी टेंडर जो भरेल तो येईल. आपल्याकडे टेंडर सिस्टीम असते, त्यांनी त्यांच्या एजन्सीत लावा वेगवेगळ्या, तेवढं असतं. तुम्ही लोकांनी एक लक्षात ठेवा, आता आपण लिस्ट लावायला सांगतोय, ज्या पण धर्मदायाच्या बाबतीमध्ये मी ते मागेच निर्णय घेतला 15चा, तोच काल घटना घडली. जे मी सांगितलं धर्मदायाच्या बाबतीमध्ये लिस्ट लावा, किती पर्सेंटने त्या 20% आपल्याला पॉईंट आहेत का, ते आज घडलेलं आहे. केंद्रीय मंत्र्याला मी त्यासाठीच आणलं होतं की ते मला कळतंय की अगोदर दिलं पाहिजे. तसंही तुम्ही आता लिस्ट लावा, म्हणजे तुमच्यावरती येण्याचा प्रश्न नाहीये, आणि ती लोक जाऊन साफ करतील, आणि तुम्हाला पण काय आहे किती काढले कचरा वगैरे तो होऊन जाईल. ठीक आहे, होणार ते आता. आज आत्ताच आलाय, एक काम करा, सर्व वाटतं आहे ना, या लोकांना घेऊन त्यांनी पूर्ण करून टाका, हे काम चालू. 2 महिन्यामध्ये आता पावसाळा अरे चालू आत्ताच आलंय वाटतं. आणि आजच्या घडीला स्वतंत्र पाणी त्या नाल्यामध्ये संपूर्ण पाणी बाहेर जात नाही, आणि एवढं निघून त्याच्यात काम केलं कुठे राजमाता नगर आपापाडा कोणी गेलं? कोणी काम केलं ते बघा ना जरा. बोलवा त्याला ना, रेक्टिफाय करून द्या ना. असं नाही, एक काम करा, तुम्ही 15 दिवस तुम्ही साफ करून घ्या, किंवा या महिन्याच्या एंडला किंवा मे महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये आपण प्रत्येक नाल्यावरती जाऊया. 5 मेजर नाले, 5 मायनर. तुम्ही बघा अनंत पार्किंग बाबत
त्यांना ठीक आहे, त्यावेळी पुढे कर. विभागात पाणी प्रश्न संदर्भात गंभीर समस्या. साहेब, फार अशी परिस्थिती आता कोल्हापूरमध्ये घरोघर पाण्याचे वाद आहेत. म्हणजे पाणी नाही, 6-7 दिवस पाणी नाही सर. आपल्या अकाउंटमध्ये बोला, कोल्हापूरमध्ये, गांधीनगरमध्ये बोला, सर्व ठिकाणी कोल्हापूरमध्ये चाललंय. एक 15, 16, 17, 18, 19, 20 हे सर्व मला वाटते पाण्याच्या संदर्भामध्ये ते एकत्र आपण चर्चा करूया. तुमच्याकडे पाणी किती येतं? एमएलडी किती पाणी येतं? तुमच्या रिझर्वायरमध्ये किती एमएलडी पाणी येतं? 2 वॉटर बोला. तर आपल्याकडे जो हा इकडे आहे ना, मलाडवरून सप्लाय आहे. मला टोटल सिस्टीममध्ये 650 एमएलडी पाणी टोटल मला आपलं रेशनपर्यंत. ओके. त्यातलं जलाशय नंबर 2 म्हणजे साधारण 100-150 एमएलडी साधारण पाणी आपल्याला येतं. ओके. आपण सप्लाय माझं मोबाईल करून मलाडपर्यंत त्यांनी लागलं. त्या टाईमवरून एक गाडी गेली आपल्या मलाडची पुढे इंजेवाड करतात, त्याला इंजेट आहे. त्याच्यानंतर पुढे इंजेट गेलं लिबर्टी गार्ड, त्याच्या पुढे महावीर नगर आणि 3 ठिकाणा आपण त्यांना आहे. यांना किती सप्लाय करता या विभागाला? म्हणजे इंदोरची याला किती करता? आता हा जो प्रेझेंटली आपल्याकडे उल्लेख केलेला जो एरिया आहे ना, हा. नाही मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रभाग क्रमांक 36 मध्ये ते जलाशय क्रांतीनगर, अप्पापाडा, नागरी निवारा या सर्वांचं पाणी साधारण 100 सव्वाशे म्हणजे तुमच्याकडे पाणी येत आहे. तुमची मागणी कितीची आहे? लेवल काय तुमची? आता लेवल आहेत ना, आपण तिथे आता पूर्ण सेक्टरमध्ये जर डेव्हलपमेंट फास्ट होतं ना, त्याप्रमाणे रिक्वायरमेंट वाढते. तुमची जे 628 ते 630 एमएलडी पाणी आहे, आता थोडं टप्प्याटप्प्याने वाढून 650 पर्यंत तरी सुद्धा ते आपल्याला आता कमी पडतं. आणि पर्टिक्युलरली हा भाग आता डोंगराळ असल्यामुळे त्या टोटली डिपेंड रिझर्वच्या लेवलवर 15 दिवस पूर्वी निघलेलो पूर्वीवरून सप्लाय आहे. आणि ते मला त्या रिझर्वचं पाणी किती आहे त्यामुळे तिथे त्यावेळेस पाणी ठेवत. आता त्याच्यात आपला मला खरेदी झाल्यानंतर खरेदीवरून सप्लाय 15 आउटलेट आहे. म्हणजे मुंबई आयनचं आउटलेट नॉर्मली तिच्या आउटलेट 7-750 तर त्यामुळे आणि अपाय नावाचा हे प्रॉब्लेम असतात. लेवलवरती डिपेंड आहे. महाराज आम्ही येत आहेत बोला तुम्ही आप्पापाडा आणि क्रांतीनगर मोस्टली तुम्ही त्यांना पाणी कुठल्या वेळेत देता हे फक्त सांगा. भरपूर ऐकलं तुमचं काय भरपूर ऐकलं तुम्ही लोक काय मी लोखंडवालामध्ये सकाळच्या पाणी हनुमान नगरला त्यावेळी आम्हाला भीक देतात. भीक सकाळच्या टप्प्यात 4 ते 5 वेळा पाणी जातं. संध्याकाळी परत 5 वाजता पाणी येतं. ते सुद्धा लोखंडवाला बिल्डिंग एरिया रोड साईड देतात, त्यावेळी सुद्धा भीक देतात. रात्री पाणी 12 ते कधी 12 कधी 1 वाजता येतं. रात्री काय 12, 1, 2 वाजता पाणी आता 2-3 दिवस येतच नाही. आपण लोखंडवाला देतात ती सुद्धा आम्हाला लोखंडवाला चालू होता आम्हाला भीक मिळते. म्हणजे जे पाईप जातो ना तिथून ते पाईपातून येणारं पाणी मिळतं. लोक हैराण आहेत. जवळजवळ 1.5 लाख लोकसंख्या आहे. त्यांना तुम्ही त्यांचा पाण्याचा टायमिंग सांगा. मला हा प्रश्न आहे. आप्पापाडा आणि क्रांतीनगरचा पाण्याचा टायमिंग सांगा. संतोष नगरला तुम्ही 10 तास पाणी देता प्रेशरमध्ये. मग लोक आप्पापाडा क्रांतीनगरचा टायमिंग सांगा. बदल तुमचं नळाला पाणी येत नाही तरी बिलं कशी येतात? बिलं पण यांची न तुमच्या रिडिंगमध्ये पार्टीची सुविधा आहे. जास्त अजिबात आहे. आम्ही ऐकणार नाही. पाण्याच्या पद्धतीने दिली जाते. बिलं कशी येत आहे? अतिशय ना एवढे ना नळाला पाणी नाही आहे पण बिल येतं. बिल भरून घेतात. नळाला पाणी नाही. हो रात्री आम्ही एक बूस्टर पंप चालू केला आहे. रात्री बूस्टर पंपला पण पाणी नाही. ठीक आहे. 2 मिनिटं
मी एक लक्षात ठेवा, मी 15, 16, 17, 18, 19, 20 या चारही याचा घेतलेला आहे. त्यामुळे सर्वच जण त्याच्या येणार. आम्ही प्रश्नाचा विचार करताना तुम्ही सांगितलं आहे की तुम्हाला MLD किती पाणी मिळतं. आता MLD पाणी किती मिळतं त्यांनी सांगितलं 125 ते 150 MLD पाणी आम्हाला मिळतं. आता 125 ते 150 MLD पाणी मिळत असताना त्यांनी आता एक पहिलं समजून घ्या त्यांच्याकडनं, नंतर तुम्हाला काय सांगायचं मी सांगतो. बोला. त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत, आपण ज्या वेळेला रिझर्व्हर भरलेला असतो त्यावेळेला उंचावरच्या एरियाला आपण पहिलं पाणी करू, हा नियम आहे. त्याच्यानंतर आपण ते जसं उंचे स्टेप वाईज खाली जाईल त्या पद्धतीने आम्ही खाली देत जातो. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे खाली जाणं ते खालच्या लेवलला आलं तरी खाली जाऊ शकते, पण खालच्या लेवलला आलं तर वरच्या लेवलला जाऊ शकत नाही. हा नियम, हा कायदा आहे. त्यामुळे तुमचा त्यांनी जे बनवताना तुम्हाला तुम्ही काही वेगळे आणि आणखी काही लोखंडवाला किंवा आणखी त्यांचा एरिया हा काही नाही आहे. त्यात काय सायंटिफिक रिझन आहे की टाकी जर भरलेली असेल तर त्या प्रेशरनी तो वरपर्यंत जे डोंगरावरती राहणारे किंवा वरपर्यंत लोक असतात त्यांना तो पाणी पुरवठा जातो. जस तशी टाकी खाली होत जाईल रिझर्वायरची, तस तशी मग ते लोअर लेवलला द्यायला जातात. त्याच्या पद्धतीने तुमचे पाण्याची वेळ ठरलेली आहे. ते स्वतःच्या मनाने ठरवत नाही. यासाठी स्वाडा पद्धतीने आपण सर्व बाकीचे सर्व नियमावली आहे याच्यामध्ये बसून करताय. तुम्ही असाच वेग जाऊ नका. तो नियमच सांगितला त्या नियमाप्रमाणे